हरिओम. मी नवीना वीरा वाळके, सावंतवाडी उपासना सेंटर. मी एका पतसंस्थेमध्ये जॉब करते आणि मी एकदा आमची मीटिंग लागली होती सगळ्या कर्मचाऱ्यांची, म्हणून आम्हाला मेन ऑफिसला बोलवलं होतं. आम्ही सगळीजण मेन ऑफिसला गेलो आणि ज्या दिवशी मीटिंग लावली होती त्या दिवशी अंगणेवाडीची जत्रा होती आणि त्या जत्रेला इथली सगळी लोकं, म्हणजे जवळजवळ बाहेरून, मुंबईवरून किंवा इथली सगळ्या गावातली लोकं ह्या जत्रेला जातातच. त्यामुळे बसेस वगैरे सगळ्या फुल असतात. तर आम्हाला सगळी घरातून किंवा सगळे ऑफिसमधले लोक पण बोलत होते की आजच्या तारीखला मीटिंग का ठेवली, कारण बस तर मिळणार नाही, एक तर त्याच्यानंतर सगळ्यांचे प्रॉब्लेम होणार, येण्या जाण्यासाठी त्रास होणार, तर कशासाठी आज मीटिंग ठेवली, आजचाच दिवस. तरी पण कोणीच काही ऐकत नव्हतं किंवा काही सांगत नव्हतं. पण कन्फर्म तोच दिवस झाला आणि आमची मीटिंगचा दिवस तो होता. त्या दिवशी मी मीटिंगला गेले. सकाळी तर बस भेटली, सकाळी 10च्या टायमिंगला मी मीटिंगला पोचले. मीटिंग जवळजवळ दुपार झाली. आम्हाला वाटतं दुपारपर्यंत होईल क्लिअर, म्हणजे दुपारनंतर आम्ही येऊ, कारण रात्रीच्या वेळी बस भेटणं तर अशक्यच होतं तिथून, कारण त्या दिवशी सगळ्या बस तिथे जायला निघतात मालवणला, म्हणजे अंगणेवाडीला. तर मग त्या दिवशी आमची मीटिंग संध्याकाळी 6-6:30पर्यंत तिथे चालूच राहिली. फोंडाघाटवरून मला रिटर्न यायला गाडी नव्हती, बस तर मुळीच नव्हती. लास्ट तिथून निघाली बस, माझ्या मते 6 वाजता तिथून बस निघाली होती आणि मला शेवटची गाडी पण ती चुकली होती. मग मी येणार कशी, हा माझा विचार होता. मी म्हणते आता बापू मी काय करू, मी कशी निघणार. किमान मला तिथून कणकवलीपर्यंत तरी पोचलं पाहिजे होतं. फोंडाघाट टू कणकवली हा अर्धा तासाचा वाट आहे तिथून. मग त्याच्यानंतर मी तिथे पण पोहोचू शकत नव्हते, कारण गाडी तर नव्हती आणि सोडणारं पण मला तिथून कोणीच नव्हतं, कारण बाकीचे जे शाखेतली माणसं होती माझ्याबरोबरची, ती इतर बाकीच्या शाखेतली म्हणजे कुडा ह्या साईडची वगैरे होती आणि ती गाडी घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाणार होती. मग मला सोडणारं कोणीच नव्हतं. मग मी विचार करत होते की मी जाऊ कशी, माझ्यासोबत कोणीतरी पाहिजे. मी बापूंना तर सांगत होते, बापू काहीतरी होऊ दे, मला भेटू दे. मेन सर होते, त्यांच्यानी मला बोलवून घेतलं केबिनमध्ये. तू आता जाणार कशी, तर मी बोलले सर बस बघते, भेटली तर, नाहीतर मग विचारते कोण आहे तर इथे स्टे करेन, नाहीतर. तर मग मी म्हणजे मीटिंग संपली, खाली उतरले ऑफिसमधून आणि बाहेर बस जवळच होती बस स्टँड, तिथे जाऊन विचारलं की बस आहे का इथून जायला. तर ते बोलले नाही, लास्ट बस होती ती गेली, आता तुला इथून तर कणकवलीपर्यंत जायला तर बस नाही आहे, तू तिथून आपली बस भेटू शकेल तुला सावंतवाडीला जायला, पण तिथे त्याच्या अगोदर तुला नाहीच आहे. तर मग एक कणकवलीला येणारी माणसं होती, त्यांना विचारलं मी की तुम्ही मला जरा सोडू शकता का तिथून तिथपर्यंत, म्हणजे कणकवलीपर्यंत तरी निघा. तर ती बोलली हो सोडूया, काय प्रॉब्लेम होणार नाही, कारण आम्ही तिथून निघू, मग तुला सोडू आणि तिथून आम्ही जाऊ. मग त्याच्यानंतर मग अचानकपणे मी एक कॉल केला, भाऊजी तिथेच होते, भाऊजींचा कॉल आला मला आणि भाऊजींनी बोलले की मी कणकवलीलाच आहे, तुझी मीटिंग संपली तर मला सांग, मी तुला न्यायला येतो पुढे, कारण इथे गाडी नाहीच आहे, तू गाडीच्या विश्वासावर राहू नको. मग भाऊजी मला तिथे न्यायला आले फोंडाघाटला. फोंडाघाटवरून मग आम्ही लगेच निघायचं म्हटलं, कारण उशीर झाला होता बराच. तर गाडी स्टार्ट केली, 2 व्हीलर होती, 2 व्हीलरवरून आम्ही दोघंही सावंतवाडीसाठी निघणार होतो. मग 2 व्हीलर जवळजवळ 5 मिनिटाच्या अंतरावर आलो आणि 2 व्हीलर बंद पडली, ती कशी चालू होईना. आता म्हटलं करायचं काय, शेवटची बस तर गेली होती, तर जायचं तर कसं जायचं. तिथेच एक गॅरेज भेटलं, गॅरेजमध्ये विचारलं की गाडीचं काही काम होऊ शकतं का. तर त्या गॅरेजवाल्याने सांगितलं ह्या गाडीला जवळजवळ 1 दिवस तरी लागणार काम करण्यासाठी, तुम्हाला गाडी इथे ठेवावी लागणार आणि जावं लागणार, त्याच्यानंतर मग तुम्ही येऊन हवं तर घेऊन जा गाडी. हे तर शक्यच नव्हतं, कारण आम्हाला तिथून सावंतवाडीला पोचणं गरजेचं होतं. मग आता करायचं काय, बापूंना सांगितलं, दोघांनी पण बापूंना सांगितलं. भाऊजी सांगतात नाही नाही होणार, चालू होणार गाडी चालू होणार, बापूंना सांगूया. बापूंना शेवटी दोघांनी बापूंना एकच सांगितलं, बापू गाडी स्टार्ट होऊ दे, किमान आम्ही कणकवलीपर्यंत पोहोचू दे, त्याच्यानंतर गाडी बंद पडली तरी चालेल, पण कणकवलीवरून गाडी पुढे भेटेल आम्हाला कुठेतरी जायला. तर बापूंना सांगितलं, शेवटचं म्हटलं बापू शेवटचं आहे की किक मारून बघतोय की गाडी चालू होते की नाही. आणि त्या क्षणी दोघांनीही बापूंचं नाव घेतलं आणि किक मारली गाडीला, गाडी चालू झाली. तो गॅरेजवाला सांगतो शक्यच नाही ही गाडी पूर्णपणे पुढे जाणं, पण आम्ही म्हटलं चालेल बघूया, जेवढी जाते तेवढी तरी जातो, कणकवलीपर्यंत तरी पोचूया.
असं म्हणून गाडीवर स्टार्ट केला, दोघंही गाडीवर बसलो आणि तिथून कणकवलीपर्यंत आलो. कणकवलीपर्यंत तर आम्हाला कोणताच प्रॉब्लेम आला नाही. एकदम म्हणजे स्लो जसे येतात तसे स्लो आलो आम्ही. कणकवलीपर्यंत काहीही प्रॉब्लेम झाला नाही, आम्ही व्यवस्थित पोचलो. पण त्याच्यापुढे आता विचार केला की काय करूया, गाडी घेऊनच पुढे जाऊया की काय करूया. तर भाऊजी म्हणायला लागले की बघूया, ट्राय करूया, चल हीच गाडी घेऊन पुढे जाऊया, काही होणार नाही. बापूंना सांगितलं ना, बापूंनी गाडी स्टार्ट केली म्हणजे पुढेपर्यंत बापू सुखरूप नेतील एवढं नक्की. आणि तीच गाडी घेऊन आम्ही पुढे निघालो. जवळजवळ 8 वाजले होते आणि 8 वाजता आम्ही निघालो. गाडी वाटेत गर्दी पण भरपूर होती, कारण बसेस निघत होत्या, सगळ्या गाड्या येत होत्या. त्याच दिवशी म्हणजे मोठमोठे VIP पण येत होते आणि ते पण तिथे होते. त्याच्यामुळे आमची गाडी पण थांबवली होती मध्ये थांबवल्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला की आता पुन्हा स्टार्ट होईल की नाही गाडी. मग आम्ही तिथेच थांबलो. म्हटलं बापू आता गाडी स्टॉप केली आहे पण पुन्हा स्टार्ट होऊ दे, कारण पुढे पोचायचं आहे. मग गाडी तिथे थांबवली. पण जेव्हा त्यांची गाड्या निघाल्या, म्हणजे मोठ्या त्यांची सगळ्या गाड्या निघाल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं चला गाडी स्टार्ट होते की नाही बघूया. पण एका ह्याच्यात पहिल्या मध्येच गाडी स्टार्ट झाली. तिथून स्टार्ट केली आणि बरोबर आम्ही सावंतवाडीला येऊन 9 वाजता पोचलो. तेथे मध्ये कोणताही प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. आणि बापू होते म्हणूनच आम्ही फोंडाघाट ते वाडी पोचू शकलो, नाहीतर हे अशक्य होतं. बापू होते म्हणूनच हे सगळं झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.